हसत राहते, बरं आनंदी राहणं हा माझा स्वभाव आहे. मला असं वाटतं की ह्या जीवनामध्ये मी स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी आलेली आहे. हा सगळ्यात महत्वाचं कारण आहे माझ्या जीवनाचं, की हे जीवन म्हणजे स्वातंत्र्याचं खऱ्या अर्थाने स्थान, भिक्षुनी संघ. आणि इथे कोणत्याच प्रकारचं असं नाहीये, म्हणजे संघ आहे तिथे मोठ्यांचा सन्मान मान सेवा या सगळ्या गोष्टी, पण स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं कारण आहे ज्याच्यामुळे आज मी तुमच्या समोर आहे आणि तुम्हीही या ज्या महिला दिसतात त्याही माझ्या समोर आहे. ठीक आहे. तर माझा विषय असा आहे की ज्या आधुनिक काळाचा भिक्खुनी संघ जो निर्माण झाला आणि त्यांचा जो संघर्ष आहे त्या कशा प्रकारे कार्य करतात. बऱ्याचदा उपासकांकडनं असे प्रश्न येतात, काय कार्य करतात, भिक्खू भिक्खुनी अगदी उपास विहारातच राहतात है ना, असे बरेचसे प्रश्न उपासकांकडनं येतात. मला खूप कधी कधी खंत वाटते की भिक्खू भिक्खुनी कुठून आभाळातून अजिबातच टपकलेले नाही. पडलेत का? नाही ना. आम्ही सगळे आनंदी आहोत कारण आज सगळे आम्ही एकत्र येतो, कारण सगळे दूर दूरचे आहेत. वर्षावर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक जणी, कारण आपल्याकडे संघ हा मोठ्या प्रमाणात नाहीये म्हणून एक काय करतात, विहारांमध्ये वास करून धर्म शिकवण्याचा प्रयत्न करत असतात. तरी देखील मुंबईमध्ये नागपूर म्हणजे जवळजवळ 12-12 तासाचा 15-15 तासाचा प्रवास करून आमच्या मोठ्या मोठ्या भिक्खुनी इथे मुंबईमध्ये आलेले आहेत. तर यासाठी मी खूप खूप मोठा साधुवाद देते त्यांना. आणि त्यांचं म्हणणं हेच होतं का करुणा तू बोलवलीस म्हणून मी आले ना, असं म्हणणं असं होतं. तर त्यासाठी पुन्हा एकदा साधुवाद देते की त्यांनी माझ्या बोलण्यावरती त्यांनी आले, कारण वयोवृद्ध इतकं असताना अक्षरशः चालायला त्रास होत आहे आणि तरी देखील एवढा मोठा प्रवास करून त्या मुंबईमध्ये आज येतात आहे. धम्ममतचा जो ग्रुप आहे त्यांनी जो हा कार्यक्रमाचं नियोजन सलग 2 वर्ष चालू आहे आणि त्या 2 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये मी इथे उपस्थित आहे. मी सर्वात पहिले सांगते की हा जो प्रवास आहे ना, आतापर्यंत आपण महाप्रजापतींच्या बद्दल ऐकतो की आमच्या अशी आई आहे की ज्यांच्यामुळे आम्ही आहोत, म्हणजे त्यांनी कदाचित तो संघर्ष केला नसता तर आज आम्ही नसतो. त्यांच्याबद्दल आमच्या मोठ्या आई आहे ते सांगणारच, पण आत्ताची ज्याची गरज आहे त्या विषयावरती मी बोलणार आहे. कारण आपल्या भारतामध्ये बुद्धिझम नियर बाय पूर्ण संपुष्ट नष्टच झाला होता आणि मग कुठेतरी भारतामध्ये ज्यावेळी बाबासाहेबांनी दीक्षा दिली त्यावेळी श्रीलंकन भिक्षू आपल्या भारतात होते. प्रचार प्रसार हवा तसा होत नव्हता. मग बाबासाहेबांनी स्वतः दीक्षा ज्यावेळी घेतली गुरुंकडनं, चंद्रमणी महाथेरोंकडनं, आणि मग स्वतः पूर्ण समाजाला, पूर्ण या जवळजवळ 6 लाख जनतेला दीक्षा दिली. आणि तो होता 56चा काळ, 1956, आमचा जन्मही नव्हता. तर तो त्या काळानंतर आमच्या संगनायिका, आधुनिक काळाची जी संगनायिका, पहिली संगनायिका विशाखा महातेरी, बाबासाहेबांच्या दीक्षेच्या नंतर प्रेरित होऊन त्या प्रवर्जित झाल्या, म्हणजे श्रामणेरी बनण्याची त्यांची इच्छा झाली. श्रामणेरी बनण्यासाठी त्यांना अतिशय कष्ट लागले, कारण ज्यांच्याकडे जायचे ते म्हणायचे माझ्याकडे नाही, दुसऱ्याकडे जा, दुसरीकडे गेल्यानंतर तिसरीकडे जा, कारण लोकांचा समज झाला की भिक्खुनी संघच नाहीये, तो नष्ट झाला. आणि ज्यावेळेस मी मोठ्या आईंसोबत बोलली होती तर असं त्यांचं ते वक्तव्य ऐकलं की असं मला भटकावं लागला. नंतर कुठेतरी आम्हाला एक पत्राने त्यावेळेस व्यवहार व्हायचे, पत्राने व्यवहार झाल्यानंतर जवळजवळ 1963 मध्ये त्यांची श्रामणेरी जीवनाची दीक्षा झाली होती आणि जवळजवळ 1998 मध्ये 35 वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची उपसंपदा झाली. म्हणजे विचार करा, ज्या आम्ही श्रामणेरी 3 ना 5 वर्षामध्ये आमची उपसंपदा करून घेतो, त्यांनी आयुष्याचे 35 वर्ष नुसतं श्रामणेरी जीवन जगलं. म्हणजे एवढं सगळं असताना, म्हणजे श्रमण जीवन, एक स्त्री त्यावेळी एकटी घराबाहेर पडणं. बऱ्याचदा आता तुम्ही जसं मी नेहमी विचारते तुम्हाला किती लेकरं आहेत अशी विचारते, मुलगी आहे काय, मग त्यांना कामाला जा असं विचारत राहते. तर माझी इच्छा आहे का या लोकांना पहिले समजावं, हे जीवन अतिशय सुंदर जीवन, इतकं सुंदर जीवन आहे ना स्त्रियांसाठी की त्याला सुख हवं असेल ना त्यांनी संघात सामील हवं. परंतु त्यावेळेचा काल असा नव्हता. आज जे आम्ही आनंदी आहोत ना, तर बिकॉज ऑफ मी असेल का आधुनिक काळाच्या जे भिक्खुनी बनल्या आणि त्या बनल्या, त्यांनी तटस्थ राहिल्या, त्यांनी संघर्ष केला आणि म्हणून आज आम्ही आनंदाने मस्त चिवर घेतो आणि त्यांच्या सोबत राहतो, कारण त्यांनी कष्ट केले.
जसं मायबाप कष्ट करताना आपल्या लेकराला कोणत्याच प्रकारची त्रास होऊ नाही देत ना, तर कदाचित त्यांच्या कष्टामुळे आम्ही आज फार आनंदी आहोत. आणि 58 जेव्हा 35 वर्षाच्या कालावधी ओलांडल्यानंतर त्यांची पहिली उपसंपदा झाली. जवळजवळ त्याच्यामध्ये 1-2 नाही तर 27 भिक्षुणींची उपसंपदा झाली. त्याच्यापैकी आज आमच्यामध्ये आमच्या महाथेरीच्या सत्यशील आर्य जे उपस्थित आहेत पुणे भिक्षुणी त्या सुद्धा होत्या. पहिल्या इंटरनॅशनल ज्यावेळेस उपसंपदा झाली. 35 वर्षामध्ये विचार केला तो कालावधी किती मोठा. आणि त्या वेळामध्ये स्त्रीने बाहेर पडणं म्हणजे आताच्या काळामध्ये तुम्हाला बाहेर एकटं जायला कसं जायचं, एकटं राहायचं. आणि त्यांच्यामुळे आमच्या आत्ताची जी वर्तमानामध्ये ज्या संगणक आहेत शिलाचारा महाथेरी त्या त्यांच्यामुळेच बनल्या. त्या आज आमच्यामध्ये आहेत. हा जरी विशाखा याची आमच्यामध्ये नसतील पण त्यांच्या सोबत पूर्ण आयुष्य सतत साथ देणारे एकत्र राहणारे अशा आमच्या शिलाचार आयोगी आज आहेत. भिक्षुणी बनणं मी इतकं सोपंही नाही म्हणणार, कारण त्यालाही ना कष्ट आहे, पारणी लागतात. तुमच्या जोपर्यंत निष्ठुमे पारणी पूर्ण होत नाही ना तोपर्यंत चिवर आला अंगावर नाही गेला दुकानात असं काही नाहीये. बरं, मनात आला दुकानात जातो तसं काही चिवर येणार दुकानात जाणार नाहीये. तुमच्यामध्ये तेवढं पुण्याचाच संचय असाल. सहजपणे काही म्हणतात असं विनय नाही दिसलं. राजे हो, त्या विनयाचं पालन करण्यासाठी तुम्ही किती सहाय्यक ठरता. तुम्हाला उपोषण म्हटलं का उपोषणाचं साधं तुमचा अलंकार तर तुम्हाला त्यागता येत नाही. आणि उपोषणाचे अलंकार घालून म्हणतात आमचं उपोषण आहे बरं. काय म्हणतात? आमचं उपोषण आहे बरं, आम्हाला तर 12च्या अगोदरच खायला लागतं. तुम्ही खा नाही तर नका खाऊ पण आम्हाला पहिले 12च्या अगोदर द्या. म्हणजे इथे दिखून उपोषण मिळलं तरी चालतं, पण पहिले आम्हाला खायला 12च्या अगोदर. आम्ही उपोषण करतो कसं सगळं विले टिकली लावतो, कानात घालतो, गळ्यात घालतो, नाकात घालतो. त्याला त्याग म्हटलं गेलं तर त्याग तर दिसत नाही. आणि मुलंच आम्हाला म्हणणार काय म्हणणार नाही आम्हाला असं म्हटलं नाही चालतं म्हणून. काही चालत नाही बरं, त्याला काही पायबी नाहीये. ठीक आहे, हा तुमचा लोक सुटत नाहीये आणि याला म्हणतात देखावा. जो लोभात आहे तो कधी उपासक बनू शकत नाही. काल तो बोलली होती त्यामध्ये बोलली होती की बाबा उपासक जो उपाशी माणूस कधी उपासक बनवू शकत नाही. उपाशी म्हणजे काय, ज्याला भुकेलेला असतं, ज्याला पाहिजे गरज असते आहे ना, ज्याला हवं वाटत असतं त्या वस्तू तो कधीही उपासक बनू शकत नाही. उपासक बनणं हा त्यागाचा प्रतीक आहे. आणि भिक्खुनीची पहिली स्टेप आहे. जो देणारा धर्म जाणायला लागतो ना, देणार म्हणजे सोडतो काहीतरी, हे घे माझ्याकडे आहे घे, माझ्याकडे आहे घे, तेव्हाच कुठेतरी त्या पालण्या पूर्ण होतात. आणि तेव्हा तुम्ही काय करणार आहे, तुमचं एक श्रमण जीवन. जसं आता मेहताचित्तांनी सांगितलं किती आनंद वाटला असेल ना, सगळं काही आपल्याकडं. कारण मनुष्यासारखा बलवान प्राणी कोणीच नाही, कारण मनुष्य हा संकल्पित व्यक्ती आहे. आणि जेव्हा तुम्ही या जीवनामध्ये पावलं पदोपदी चालायला लागला त्याची अनुभूती धम्म काय बोलण्यासाठी नाहीये बरं. नुसतं मी ऐकलं, मी ग्रंथ पठन केलं आणि मग आम्हाला माहिती आहे आम्ही भिक्खूच्या सोबतीत राहतो. तुम्ही आचरण कसं करता ते प्रॅक्टिकली तुम्ही तुमच्या एखाद्या वेळेस तुम्हाला सांगितलं अरे आचरण असं करायचं, हे लिस्टी लावल्या नाही माहिती काही नाहीये. हे जनावरांचं काय आहे, चरबी आहे, एकाने आलेले रोग होतात ते कॅन्सर सारखे रोग होत असं कसं दिसेल मी कसं दिसेल म्हणजे हा पहिला मोह असतो. बाहेर पडायचा अगदी मोह मी कशी दिसेल. ज्यावेळी एखादी भिक्खून करते ती पण तुमच्यासारखी सामान्य असते. ज्या दिवशी तिच्या मनामध्ये चित्तामध्ये वैराग्य उत्पन्न होतं ना त्यावेळी तिथे चित्ताचं निघून मी कशी दिसेल, मी कशी दिसेल, हे टकल्यावरती केस काढलेले कसं दिसेल, मी कानात घातल्या नाही तर कसं दिसेल, मी नाकात घातल्या नाही तर. आणि पहिली ती फक्त जखडलेली होती. ती जखडलेली होती, ते जखडण्यातून ती जेव्हा मुक्त होते खऱ्या अर्थाने ती स्वातंत्र्याचा उपभोग घेत असते. आणि तो तुझ्या जीवनामध्ये संघर्ष आहे ना, कारण असं इतकं सोपं नाहीये. सहज उपासक म्हणता विनयाचं पालन होत नाही. मला असं वाटतंय राजे हो, बहुतेक उपासकांना राजे म्हणते कारण राजे असते तर आमची सेवा चांगली होईल आहे ना. आहे ना, तुम्ही जर राजा असाल तर आम्हाला देणार आहे की नाही. राजा असेल तर देऊ शकतो ना. राजा भिकारी कधी देऊ नाही शकणार, लक्षात घ्या. भिकारी कधी देऊ शकत नाही.
तुमच्यामध्ये देणारा धर्म असेल तोच राजा असेल. मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप संपत्ती आहे, पण मी देणारा धर्मच जाणत नाहीये, तर लक्षात घ्या तो कधी राजा बनू शकत नाही. पण मला असं वाटतं तुम्ही राजे आहे ना, उपासक राजे बनले पाहिजे मला असं वाटतं. आणि जोपर्यंत तुम्हाला देणार धर्म तुम्ही काय करता, एकदा देता. मी देते जेवायला, कधी महिन्यातून एकदा, मग बाकीचे दिवस 5 बसा. मग करायची चारिका कशी. आता विदर्भामध्ये मी होते जवळजवळ 3 वर्ष. आमच्या घरांना 8-8 फुटाच्या वॉल गेट. काय तर भिक्खू येणार नियम नाही, वाजवायचं नाही, आवाज करायचा नाही, खाकरायचं नाही, खोकरायचं नाही, गप्प दारामध्ये चुपचाप उभं राहायचं गेटच्या समोर. मग कुत्रे बघतो तेवढंच काम होतं. तो पण असला तर बरा, म्हणजे तेवढं तरी लोकांना कळतं कोणतरी आले वाटतं. पण ते नसले तर ते पण नाही. आणि मग चारिका करताना काय, आम्ही 2 तास उभी राहिलो तरी आम्हाला कोणी ढुंकून पाहणार नाही, तरी आमचा अच्छा काय चारिका केली. आणि आम्ही तुमच्यासाठी करतो, आम्हाला असं आम्ही तुमच्यासाठी भोजनदान करतो, हे करतो. अरे खऱ्या अर्थाने तुम्ही खरंच नाही जगत. आणि म्हणून येतो ना, काही जण म्हटले गो ज्या पाठीमागची पुस्तकं द्या, ते भिक्खूंचे नियम आहे. आम्ही काय करतो, दुसऱ्यांचे नियम पाठ करायला लागतो ना. माझे उपासक म्हणून जे नियम आहेत ना, तेच विसरलेले. जो भगवान बुद्धांनी सहज सांगितलं आहे की तुम्ही उपासक बना. काय बना, डायरेक्ट म्हणले ना की तुम्ही भिक्खू बना. त्यांनी मोहीम राबवली धम्माची वाढ करण्यासाठी. भिक्खूंचं बनवले, संघ निर्माण केला, परंतु त्यांचं पहिले हेच सांगणार की तुम्ही उपासक बना. कारण आम्ही आज खरंच खूप चांगलं, म्हणून आज आम्ही कधी काही वेळा भिक्खूंनी आता विहारात राहतात, बनवून खायची वेळ येते, काही रोगी आहेत. अक्षरशः कोरोनाच्या काळामध्ये बरेचशा भिक्खूंना घरी जावं लागलं. आजही भिक्खूंनी जेव्हा आजारी पडतात ना, ज्यावेळेस आम्ही जवान असतो, आमचे हातपाय चालतात, तेव्हा आम्ही कोणासाठी असतो, या समाजासाठी. जेव्हा आमचे पाय थकतात, जेव्हा आमच्या भिक्षुनी थकतात, त्यांचं कोणीच नसतात, तेव्हा त्या जातात कुठे, आपलं घर शोधत. मग भाव असेल, माझी बहीण असेल, मग मायबाप असेल, तर एक वेगळा मुलगा असेल तर मुलगा असेल. परत आमचे उपासक म्हणतात परिवारात गेलेच ते. अरे तुम्ही कधी पाहतच नाही, त्यांच्याकडे पर्याय नाही. जसं नेता तिथं म्हणते की हा माझा शेवटचा क्षण आहे, आता मी मरणार, याची जाणीव जरी उतरते, ते उपासकांना काही घेणं देणं नव्हतं त्यावेळेस. ते म्हणतात हा ना आम्ही पाठवलं ना दान. आणि पण एखाद्या माणसाचा जीव जात असेल तर तो ते दान तुमचं काय करणार आहे. त्यावेळेस तुम्ही, माझं सरळ एक म्हणणं असेल, तुम्ही इतकं प्रामाणिक बना भिक्खूंसाठी, काही गरज नाही त्यांच्या हातात दान द्यायची. तुम्ही जसे माय लेकराची सेवा करते ना, तशी सेवा करा. पहा या भारतातल्या जसं मेहता जिथं म्हटलं तर श्रीलंकेत गेल्यानंतर आरामच्या भिक्खूंचा वास झालेला दिसतो. मिळालं कारण तिथे तेवढी सेवा आहे. तिथल्या उपासक तेवढ्या प्रकारे तटस्थ राहतात. आमच्या भिक्खूंना वर्षावासामध्ये फुलं टाकून 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 बोलवतात. वर्षावास संपला का पहिले डायरेक्ट किती कधी तिकीट करू, काय विचार बोलतात, अरे कधीच तिकीट करू, जाताय ना, नाही नाही आम्ही कसं भिक्खूने यावं, 3 महिने राहावं, निघून जावं. म्हणजे 3 महिन्यासाठी आम्ही पूजनीय असतो आणि पुढच्या वेळेला आम्ही अजिबात पूजनीय नसतो. पण लक्षात घ्या, याच्याने कम्म बनतात. काय याच्याने कोणतं महान काम करत नाहीये तुम्ही जोपर्यंत, कारण बाबासाहेबांच्या कृपेने सगळे जण आता खाऊन पिऊन सदन झालेले, आणि जोपर्यंत बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वावर जर तुम्ही चालले नाही तर लक्षात घ्या तुमचा धर्मगुरू कधी मरेल ते तुम्हाला कळणार नाही. आणि तो जर नष्ट झाला ना, तुम्ही किती बोंबळा. काही जण म्हणत असतील की उपासक राहून पण आम्ही कार्य करू, होत नाही, सोनारानेच कान टोचावे लागतात. हे बुद्ध वचनच बरं, म्हण नाहीये. हे बुद्ध वचनाला लोकांनी मनी बनवलं. हे बुद्ध वचन आहे, सोनारानेच कान टोचावं. त्यागाचा जो भाव आहे ना, जोपर्यंत मी पेरला नाही ते मिळणार नाही. शेतकऱ्याकडनं कळतं का कशी नक्की शेती केली जाते.
सांगणारे तर अनेक आहेत, पण जो प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घेतो ना त्यालाच त्या खऱ्या जीवनाची माहिती असते. म्हणून हे जीवन जेवढा संघर्ष आहे ना, जसं आम्ही म्हंटल आता काही कोणी उपासक येतच नाही बाप्पा, आम्हाला असं वाटलं आता खाल्लं चला चालली आमची कुठे पावलं आमच्या घराकडे. अरे गाणी झालं होतं काय, पहाट झाली काय सकाळी झाली पहाट उठ चिंच सडा माऊली दाराकडे वळली तिथे गौतमाची पावले. आम्ही असं मनात भावना करत होतो, झाली दुपार आता जेवण घेतलंय आता आमची पावलं करतात कुठे कडेकडेने आमच्या घराकडे असं वाटत होतं. पण थोडासा धीरत गंभीर उतानाचा बावरा म्हणतात, तर धीर धरायचा फळ मिळतंय की काही काना होईना गोटा मोजणारे काम होईना तुम्ही उपस्थित साधीवादी आहे, कारण तुम्ही इथे उपस्थित आहात. लक्षात जोपर्यंत तुम्ही किती भाषण झाला, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात काय. याच 10 दिवसाला ज्यावेळेस कोणी रामनेरी बनले असते तुमच्यामध्ये, त्यावेळेस जो भिक्खू भिक्खूनी तुमच्यासाठी असेल ना तिथे प्रेझेंट, तो तुमची तटस्थ काळजी घेतो, सगळी व्यवस्था तुम्हाला एवढीच कमी करून देत नाही का. खऱ्या अर्थाने माय म्हणून त्यावेळेस तो व्यक्ती जगत असतो जेव्हा तुम्ही सामनेरी बनत असाल. पण जेव्हा एखादा व्यक्ती परमनंट बनतो ना, 9 ते 9 दिवस असतात, नंतर तो स्वतःला बलवान बनवतो. काही झालं तरी मला आता माझं कार्य करायचं आहे, कारण मी आता कुठे आलेलो आहे, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर आलेलो. वातावरण चुकीचं असेल, लोक चुकीचे असतील, पण भगवान बुद्धाचा मार्ग चुकीचा नाहीये. आणि तो खडतर जीवन जो आहे ना, महिला खूप चांगल्या प्रकारे जगते. कारण स्त्री जीवन पहिलाही संघर्षमय होता, आजही संघर्ष आणि पुढेही भविष्यामध्ये राहणार आहे. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी स्त्रियांसारखं बलवान कोण नाही लक्षात ठेवा. काय जशी एक म्हणतात ना, माय आपल्या लेकरासाठी वाघीण बनू शकते, माय आपल्या लेकरांसाठी वाघीण बनते ना, तशी स्त्री खूप बलवान आहे, ती अजिबात कमजोर नाही. आणि त्याचं प्रतीक आहे हे काय आहे, आज समोर तुमच्या समोर संघ दिसतोय ना, की हा प्रतीक आहे. कारण ते एकटंही कुठेही कधी कसाही राहू शकतो, कारण हा बुद्धांनी दिलेला जो मार्ग, त्या मार्गावरती आज आम्ही चालत आहोत, आचरण करत आहोत. माझं एवढंच सांगणं जास्त असेल तर तुम्ही तुमचा धर्म निभावा, तुम्हाला कार्य ऑटोमॅटिकच घडणार आहे. मग धर्म फक्त असं की काय आमची खावं पिवणं मजा करू अशी सेवा करा असं नाही म्हणत बरं नाही. तुम्हाला धर्म वाढीसाठी तुम्ही काय प्रयत्न करता, तुम्ही का अनुसरतात. जसं तुमच्या जबाबदाऱ्या जितक्या प्रमाणात पार पडल्या, तुमची कामं संपली, परत तुमची नातवंड पोचायची कामं करत जाऊ नका. तेच कामं रिपिटेशन करायची नाहीये. ज्यांना ज्यांना संधी मिळाली आहे तर आता मी मोकळी झाले आहे, त्यांनी त्वरित चिवर घ्या, पण पहिले आचरण शिका. मोठ्यांच्या सानिध्यात राहा. जसं नेत्याची समजली बाहेरच्या आपल्याला फक्त ना दुरून नगर साजरे बाहेरच्या देशात किती चांगलं असेल, तिथे किती विनयशील आहे, पण तिथे विनयशील बी प्रॅक्टिकली येतात. 4 वाजता वेगळंच टायमिंग आहे. हेच जर भारतातल्या लोकांना काम करून देत नाही, पोराला किती काम करायला लावलं, ते झाडू कपडे सगळं करायला लागलं. पण नियमच आहे की मोठ्यांनी छोट्यांची सेवा करायची, आणि तो अनुभव त्याच्याला, कारण तो पण कधीतरी मोठा होणार असतो, ती कधीतरी मोठी होत असते. आणि सेवा हा सगळ्यात मोठा धर्म आहे लक्षात, कारण त्याच्यावरून तुमचं आचरण करता, तुम्ही किती विनयाला जाऊन आचरण करता, तुम्ही किती मोठ्यांचा रिस्पेक्ट करता. कारण जोपर्यंत श्रमण प्राणिधी बनतात ना, म्हणजे श्रमण सेवा, तिथे सेवा द्यायचीच आहे. आणि तेव्हा सेवा देता देता गुरुच्या सानिध्यात जाऊन शिकलं जातं. ते धम्म शिकल्यानंतर गुरु ठरवतं माझा शिष्य आता काय आहे, धम्म शिकत आहे आणि तो लोकांना धम्म शिकवण्याच्या लायकीचा झालाय. तेव्हा ती उपसंपदा होते. तेव्हा तो संघाला याचना करतो का माझ्या शिष्याची आता तुम्ही काय करा, उपसंपदा करा. मग या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आपल्याला सुसूत्रीपणाचा आणायचा असेल किंवा आपल्यामध्ये उतरवत असेल तर सगळ्यात अगोदर आपल्या लेकरांना दान करायला शिका. जेव्हा भिक्खूंनी संघाची वाढ होईल ना, तेव्हा तो जो रथ आहे धम्माचा, तो अतिशय चक्र जो आहे तो वाढ होणार आहे. जसं मला एक प्रश्न विचारला होता, ते रेकॉर्डिंग देत होते तेव्हा, की असं लोक म्हणतात की विहारातच बसतात, अरे एक व्यक्ती कुठे कुठे जाईल. मी इथली मूळ निवासी ठाणे जिल्ह्याची आहे,
3 वर्ष मी तिकडे काढले, पण अगोदरच विचार केला होता इथले लोक किती पुण्यवान, यांना वंदामी म्हणता येतं. मला वयाच्या 29 पर्यंत वंदामी हा शब्द भिक्खू म्हणतात, भिक्खुनी म्हणतात, वंदामी म्हणतात हेही माहित नव्हतं. खरं तर मग मी प्रवृत्ती झाल्यानंतर शिकले. आणि मला आनंद काय, हे लहान लेकरं म्हणतात. आणि दुःख काय, तर अरे हे किती कमनशिबी आहे, यांना भिक्षुच नाही माहिती, असं मनामध्ये माझ्या भाव यायचा. आणि मग गुरुला म्हटलं होती जेव्हा माझी उपसंपदा होईल तेव्हा मी माझ्या भागामध्ये काम करेल, जिथे गरज आहे तिथे करावं, असं बुद्धांनी सांगितलं होतं. जे ऐकते त्यांना सांगावं, जे नाही ऐकते त्यांना सोडून द्यावं. तर त्याच्यामुळे मी आता ठाणा जिल्ह्यामध्ये शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये काम करते. शोकांतिका अशी आहे, काही खेडेगावात गेले काही टकला बॉम्ब लोक असतात, आणि एकाने पाहिल्यानंतर 4 मुलांना घेऊन येतो आपल्याकडे मग कोणतरी टकला. आणि हे सगळं काय आहे, कारण तुम्ही धम्म वाढीसाठी प्रयत्न, तुमचा एकच ऑब्जेक्टिव्ह, माझा मुलगा डॉक्टर इंजिनियर बनला, तो पहिले सोडा. तुम्हाला तुमच्या मुलांचं खऱ्या अर्थानं, ज्याला असं वाटतं की त्याचं आयुष्य वाढवायचं आहे ना, त्याने आपल्या मुलींना भिक्खू भिक्खून बनवं. कारण हे जीवन येणं, भिक्खू भिक्खून बनणं म्हटलं जातं की 7 पिढ्यांचं पुण्य लागतं. म्हणजे ज्याप्रमाणे आज भगवान बुद्ध आपल्यामध्ये जिवंत आहे, बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत आहे, माता रमाई माता सावित्री आपल्यामध्ये जिवंत आहे, म्हणजे महाप्रजापती आज आमच्यामध्ये जिवंत आहे. काय जिवंत आहे, दुसरं लोक त्यांना आपल्या आजी आजोबा लक्षात राहतात काय, त्यांचा दिवस लक्षात राहते काय, पण आज 2,500 वर्षापूर्वी माझ्या भिक्खुनींनी केलेला संघर्ष, म्हणजे माझ्या माता महाप्रजापतींनी केलेला संघर्ष आणि तो संघ बनलेला दिवस आज आपण साजरा करतो. म्हणजे हा 2.5 वर्षाचा कालावधी आज आमच्यामध्ये जिवंत करतोय, म्हणजे हे पुण्य आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे पुण्य जर तुम्हाला मुला मुलींना जिवंत ठेवायचंय आणि कालावधीपर्यंत जिवंत ठेवायचंय, तर लग्न करून पुण्य मिळत नाही. काय, लग्न करून त्यांचं आयुष्य वाढत नाही, त्यांना धम्माचं दायक बन, त्यांना भिक्खू भिक्खुनी कशा बनतील याच्याकडे लक्ष आहे. सम्राट अशोकाने आपली 2 प्रिय लेकरं दान केली, आणि आज श्रीलंकेमध्ये अतिशय महेंद्र जिथे आरंत झाले तिथे, परत जिथे मॉनेस्ट्री इतक्या मोठ्या आहेत, भारतातून गेल्यावर सन्मान, भारतामध्ये आम्हाला जाण्याची मारामारी आहे. भिक्खूंना तर नाहीच आहे, भिक्खूचे तरी भिक्खूने विहार बांधली, पण भिक्खुनींचे स्वतःची विहार नाहीये. भिक्खुनी खऱ्या अर्थाने खरंच वाईट परिस्थितीतून जात आहे, आणि त्यामध्ये आमच्या उपासिका, अरे तिचा आता आम्हाला दुसऱ्यांना ठेवायचे काय, अरे तिचा आम्हाला म्हणते न बोलायचे, आता तुम्ही निघून जा दुसरीकडे. म्हणजे एक स्त्री जर स्त्रीचा असं हे करते ना, काय स्त्रीचा काय करते, असा द्वेष करते, म्हणजे ती व्यक्तीचा द्वेष करते, आणि ती मनुष्याचा द्वेष करते, ती माणूस म्हणून जन्माला याचा द्वेष करते. खंत वाटते गोष्ट, म्हणून सगळ्यात अगोदर उपासका म्हणा. आणि स्वतःचा धर्म तुम्ही किती तात्काळ समजता ना, त्याच्याकडे लक्ष द्या. बघा, जर तुम्ही चांगल्या बनाल ना, गुणवान शीलवान, तुमची लेकरं गुणवान शीलवान असतील, आणि तुमची लेकरं गुणवान शीलवान असले तर येणारा भविष्याचा भिक्खू भिक्खुनी जो संघ असेल तो पण गुणवान आणि शीलवान बनेल, आणि तो गुणवान शीलवान आहे ना वंदनीय असेल. कधी तुम्ही उंगली निर्देश करणार, म्हणून पहिले दुसऱ्यांना पाहणं सोडा, उंगली निर्देश करून सोडा. मी काय करू शकतो असं प्रत्येक व्यक्तीने आजच संकल्प करा, तर मी माझ्याकडून काय सगळ्यात बेस्ट टू बेस्ट करू शकतो. नाही त्याला मी कशा प्रकारे 4 लोकांना एकत्र आणून ती व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करतो, याच्याकडे लक्ष द्या. एवढंच बोलते कारण वेळेचा अभाव आहे, काही लोकांना जायचं आहे, आणि त्यांचे चेहरे असे फुटल्यासारखे दिसायला लागले का, कारण मी थोडासा अवांतर बोलली, कारण मला असं वाटतं त्याची गरज आहे. कारण आम्ही काय करतो, आमचं येतं ना, मी आता विचारत आयोजन माझं बोलणं झालं होतं ना, सगळं आयोजन माझं एकदा कार्यक्रम घेतला नमोबुद्धाचे, तुम्ही 5 बघा, तुम्ही खाता काय नाही खात, तुम्ही काय आजारी आहे, तुमचं काय दुखतंय का, काही माहित नसतं. तुम्ही असं ठरवा, आज मी जाणार, उद्या तू जाशील ना ग, तू उद्या जा ग, मी परवा जा, असं तुम्ही निदान ग्रुप मध्ये ठरवता का कधी? तुम्ही म्हणता आम्हाला संसार आहे, अरे मग काय ते तुम्ही उपासिका हा त्यागाचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. त्याग आहे त्याच्यामध्ये. जर तुमच्यामध्ये त्याग होत नाही, स्वतःला उपासिका म्हणू नका, उपाशी म्हणा, ग्रस्त चांगले दिसतात.
आम्ही म्हणून ग्रस्तच आहे. काय म्हणू आम्ही? ग्रस्तच आहे. काय विचार जाऊ द्या, आम्ही काय इकडे तिकडे पाहू. अजून थोडेसे काय आलेले दिवस आमचे निघून जातील, कडे कडे हळूहळू निघून जातील. आतापर्यंत त्यांचे गेले आमचे जातील, है ना. असं आमचं उद्याचा खऱ्या अर्थाने तुम्हाला भारताला पुन्हा जिवंत करायचं असेल, बौद्ध देश म्हणून, पहिले तुमचे लेकरं दान करायचे. आणि जेव्हा ही गुरु ही संकल्पना ज्यावेळेस वाढेल ना, लक्षात घ्या, त्यावेळेस प्रत्येक विहारांमध्ये, प्रत्येक गावागावांमध्ये भिक्खू पोहोचेल आणि तो कार्य करेल. आणि एवढंच नाही, जगामध्ये त्याचा असतो भारतामध्ये ना, कारण या भारत भूमी बुद्धाची भूमी आहे. इथला व्यक्ती खरंच गुणवान शिकवान आहे, परंतु काय त्याच्या गरजाच नाही पूर्ण होत, मग तो भटकल्याशिवाय राहणार. भूकेची भूक जर पूर्ण झाली नाही ना, तो पाहणारच एखाद्या टपरीवर मला भजी भेटते का. सरळ जेव्हा तो परिपूर्ण व्हायला लागेल ना, जसं एखाद्याचं पोट भरलं, मला आता गरज नाही, तो ऑटोमॅटिक आपली संयमित ती भावना प्रॅक्टिस करायला लागेल. ती प्रॅक्टिस त्याच्या खऱ्या अर्थाने जीवनामध्ये वैराग्य निर्माण करेल आणि नक्कीच तो स्वतःपणे सकृतगामी अनागामी अनंत मार्गावरती पोहोचणार. ते प्रॅक्टिस करतातच, पण काय कधी नाही भेटला नाही, एकदाच गिळला असं होतं. मग काय करणार, कधीतरी भेटतं, जाऊ दे खाऊन घेते असं होतं. मग कुठेतरी ती प्रॅक्टिस वरती काय होतं, खंडन येतं. आणि मग तुम्ही घ्या ना, अरे घ्या ना काय होतंय, घ्या ना. मग तुम्हीच त्यांना हे म्हणताय, उशीर झाला आता का तुम्ही समजून घ्या आम्हाला, आम्ही चुकलो नाही. तुम्ही 12च्या नंतर जेवता ते काय परत नाही बरं, तसं आज स्पष्ट दिसलं तुम्हाला. आमच्याकडे पर्याय नव्हता. आणि कसं आहे, आम्ही मध्यम मार्ग आता थोडासा करा, कारण आम्ही जर धम्म सांगण्यासाठी ते खाणं सोडून दिलं ना, खूपच काटाक्ष ठेवलं, शाळेत यंग पिढी लवकर करते. जुन्या लोकांच्या तरी हड्ड्या चांगल्या आहेत, आमच्या गेलेल्या, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीत आता थोडंसं आम्ही हे करतो, पण मुळात घेत नाही. पण आता सगळं संघ आहे आणि संघाला एक व्यक्तीने नाकारणं चुकीचं आहे. संघ शिरस्त आहे. भगवान बुद्धांनी संघाला महत्व दिलं आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठे छोट्या मोठ्या चुकणार, त्या चुकीकडे लक्ष नाही तर तुम्ही तुमचा धर्म लक्षात घ्या. एवढंच मी बोलेल, या काळामध्ये ज्या बदल करण्याची गरज आहे तुमच्यामध्ये तुम्ही बदल केलात ना, ते येणाऱ्या भिक्खूने अतिशय गुणवान शिकवान असेल असंच मी विचार करते. आणि तुम्ही तुमच्यामध्ये बदल करतो धम्म वाढवण्याचा प्रयत्न करा. नमो बुद्धाय. जय भीम. आधुनिक काळातील